माझ्या गावच्या 3 पोरी बरं गावात आलो आहे भंडाऱ्याला आणि आम्हाला भेटले आमचे आजोबाचं नाव काय? वसंत बाप्पाची सहारे आहे. मागच्या वेळेस मी ज्या मुद्द्यावर मी ज्या मुद्द्यावर जो राजनीतिक मुद्दा उचलला होता का पोरगी पाहायला गेले तर पोरीवाले म्हणते का बा आम्हाला वा शेती पाहिजे, शेती काय पाहिजे, तुमची पोरगी जाणार का वावरात बरोबर बाजू बरोबर नाही का सांगा तुम्ही काय ते बोला तुमची पोरगी वावर मध्ये तुम्ही लोक मग वावरात जाईन का पोरगी? निंदाले कापसाले बाय घेऊन क्या गुंडा बनेगा रे तू? ते कुठं भाऊ नाही काहीच नाही जमत. बरं मी काय म्हणतो, एखादा बाप विचार करते का माझ्या पोरीला म्हणते नवरा भेटला पाहिजे म्हणते का ज्याच्याकडे वावर पाहिजे म्हणते, तो गव्हर्नमेंट जॉबवर पाहिजे म्हणते, स्वतःच घर पाहिजे म्हणते. आता मला सांगा, ह्या पोरीच्या बापाले हे सर्व कमवासाठी लागते 40-45 वर्ष आणि तिने 25 वर्षाच्या पोरापासून अपेक्षा कशी ठेवू शकते सांगा बाबाजी? बरोबर आहे का? चुकलं का? सांगा काहीतरी तुम्ही सांगा का तुमचं मत तर मांडा. सांगायचं काय केलं का म्हणजे आहेच तसे पोरगे मायपा माझ्या गावच्या 3 पोरी बरं गावातल्या गाव तिथे दोन घर आहे. हे त्याचं घर आणि हे तिचं घर. येतं बसलं तर थे बसली तर काय म्हणे मदत ह्या पोरी सांगतो पण म्हणे नाही बस लोक करू एखादा बापर का भीती बरोबर नाही का तुम्ही सांगा. तसे मरण ना मायबा ठीक आहे. तर माझं म्हणणं हेच आहे गप्पा, हे वयस्कर आप्पा जे असून यायले तरी समजून राहिलं का ते वावर महत्वाचं नसते, पण तुम्ही लोक काय ऐकून नाही राहिले म्हणून हे सोडा. बरोबर भाऊजी? अशा गोष्टी असं आहे. बोलू मग वावर 4-2 एकर असो, पण मग तुही पोरगी वावरात गेली पाहिजे, 2 बाया नेल्या पाहिजे. अरे पण त्या पोरीला तिथं काय म्हणते, मी म्हणतो कपडे धुवायचं भांडे धुवायचं सुवत नाही राहत. मी म्हणतो कायले हे अटी मांडायला कायले मुली देसायले का वावर पाहिजे तर मग वावर विचारता कायले तुम्ही? मग कोणतं काम आहे सांगा. आता मी गेलो 2 पोरी पाहिले म्हणे यासाठी नाही म्हटलं का म्हणे तुमचं जर घर आहे म्हणे ठीक आहे म्हणून वावर नाही म्हणे. आता मला सांगा वावरात खरंच आता मी का करू वावरात तुम्ही सांगा भाऊजी? आपल्या ज्यात झालं आता माया हा बिझनेस, हा गव्हर्नमेंट मला जेवढा नाही कमवत तेवढा मी 2 महिने कमवून टाकतो, बरोबर. पण तरी त्या पोरीच्या बापाला ऐकायला तयार नाहीच म्हणते बा. तसंच आहे जमाना नाही कोणते